हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या बुधवार 22 एप्रिलच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आहेत. आणि सगळ्यात मोठा ट्विस्ट म्हणजे ईश्वरी घरी परत आली आहे. आता ती कशी परत आली हे तर तुम्हाला व्हिडिओच्या शेवट कळेल, पण त्यापेक्षा मोठा ट्विस्ट म्हणजे ईश्वरीला वल्लरीचं खरं रूप समजलंय. त्या दिवशी अंजलीच्या मुलीच्या बारशात वल्लरीनेच ते फोटो फुलांच्या परडीत ठेवले होते हे ईश्वरीला कळलंय. आणि ईश्वरीने वल्लरीला धमकी दिली आहे की मामी ते फोटो तुम्हीच ठेवले होते हे सत्य मला कळलंय, पण तुम्ही ते का ठेवले होते ते मला कळलेलं नाहीये. पण माझा तुमच्यावर पूर्ण संशय आहे की अर्णव सरांच्या आईच्या आत्महत्येमागे तुमचाच हात आहे. आणि ज्या दिवशी माझ्या हाती पुरावे लागतील ना त्या दिवशी मी तुम्हाला घराबाहेर रस्त्यावर भीक मागायला लावणार, एवढं लक्षात ठेवा. त्यामुळे वल्लरीला जबर धक्का बसलाय, तिच्या पायाखालची जमीनच सरकली. मग हे सगळं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच ईश्वरी तिच्या माहेरी असते आणि तेवढ्यात तिला काहीतरी कुटण्याचा आवाज येतो. जोर जोरात जमिनीत काहीतरी आपटतंय असा तिला आवाज येतो. ती आजूबाजूला पाहते, तेवढ्यात नम्रता तेथे येते. ईश्वरी विचारते, नमुताई कसला तरी कुटण्याचा आवाज येतोय ना? नम्रता सांगते, त्या शुब्बूच्या रूममधून आवाज येतोय, मी आलेच 2 मिनिटात. असं म्हणून नम्रता घराबाहेर निघून जाते आणि ईश्वरी ही शुब्बूच्या रूमकडे येते. आणि इकडे आपला सायको शुब्बू चक्क डंबेलने शेंगदाणा फोडत असतो. शेंगदाण्यातला तो दगड फोडत असतो ज्यामुळे नम्रताला त्रास झालेला असतो. आणि शुब्बू एकदम सायकोसारखा, त्याचे ते एक्सप्रेशन, त्याचे ते डोळे, आणि तो म्हणतो, पुरुषोत्तम शेठ तुझ्यामुळे माझ्या नमे ढमेला त्रास झालाय. आता जसा मी हा शेंगदाण्यातला खडा ठेचतोय ना तसंच मी सुद्धा तुला ठेचणार. आणि तेवढ्यात ईश्वरी दरवाजा उघडते आणि विचारते, शुब्बू काय सुरू आहे तुझं? तर शुब्बू सांगतो, काही नाही ईश्वरी, मी ना सुपारी फोडतोय डंबेलने. ईश्वरीला आश्चर्य वाटतं. ईश्वरी म्हणते, शुब्बू तुझं सगळं अजीबच आहे, असं कोणी डंबेलने सुपारी फोडतं का? तर शुब्बू सांगतो, काय नाही ईश्वरी, मी ना सुप्रिया काकूंसाठी इंदोरी स्पेशल मुखवास बनवतोय आणि सुप्रिया काकूला ते कळू नये. मी त्यांच्याकडे खलबत्ता मागितला असता तर त्यांना कळलं असतं, म्हणून मी डंबेलने सुपारी फोडतोय. ईश्वरी विचारते, मग सुपारी कुठे? सुपारी तर दिसतच नाहीये. शुब्बू सांगतो, अगं सुपारी येथे होती, आता उडून गेली कुठेतरी, मला ती शोधावी लागेल. ईश्वरी म्हणते, मला ना तू खरंच अजीब वाटतोय, चालू दे तुझं. असं म्हणून ईश्वरी तेथून निघून जाते. आणि ईश्वरी गेल्यावर हा शुब्बू परत एकदा हा शेंगदाण्यातला दगड काढतो आणि म्हणतो, पुरुषोत्तम शेठ तुझ्यामुळे माझ्या नमीढमीला त्रास झालाय ना, आता पहा तुला या गुन्ह्याची शिक्षा मी काय देतो. तू कधी विचार केला नसेल ना अशी भयानक शिक्षा तुला मिळणार आहे. म्हणजे आता शुब्बू पूर्णपणे त्या नम्रताच्या प्रेमामध्ये वेडा, अक्षरशः वेडा, सायको झालाय. आणि नम्रताला जो कुणी त्रास देईल त्याचा जीव घेण्यापर्यंत त्याची मजल गेली आहे. आज तर फक्त पुरुषोत्तम शेठचा नंबर लागलाय, पण उद्या वल्लरी, आकाश, अर्णव, ईश्वरी, कोणाचाही, अंजलीचा सुद्धा नंबर लागू शकतो. त्यामुळे शुब्बूचं कॅरेक्टर हे दिवसेंदिवस डेंजरस होत जाणार आहे असंच वाटतंय. आणि इकडे राजेश अंजलीजवळ येतो आणि म्हणतो, अंजली मॅडम आज मला नोकरी लागली आहे ना, पहा मी बाळासाठी किती खेळणी आणली आहे. ही सगळी खेळणी पाहून अंजलीला खूप आनंद होतो, कारण तिच्यासाठी राजेश म्हणजे देव. आणि राजेशने काही खेळणी आणली म्हणजे तिच्या आनंदाला तर पारावारच उरत नाही. आणि ती म्हणते, राजेश खरंच किती चांगले आहात तुम्ही, घरात किती भांडणाचं वातावरण आहे आणि त्यात तुम्ही ही खेळणी आणली ना, मला सगळं विसरायला झालं. राजेश तिला समजावून सांगतो, अंजली मॅडम मला माहिती आहे तुमची मनस्थिती ठीक नाही आहे, पण घरात जी भांडणं चालली आहे ना ती तुम्हीच ओढवून घेताय. तुमच्या मनात ईश्वरी मॅडमबद्दल जो राग आहे ना त्यामुळे भांडणं होत आहे. त्यामुळे तुम्ही सगळं विसरून जा, म्हणजे तुमच्या मनाला सुद्धा शांती मिळेल. पण अंजली म्हणते, अहो तुमचं ॲक्सिडेंट झाला आहे, तुम्ही सगळं विसरलाय म्हणून तुम्ही विसरू शकता, तुम्हाला आठवत नाही, पण मला आठवत आहे ना त्या ईश्वरीने तुमच्यावर किती घाणेरडे आरोप लावले होते. आणि मी त्या ईश्वरीवरचा राग बाजूला ठेवू शकत नाही. ती खूप वाईट मुलगी आहे आणि आता तिच्या आईचं सत्य कळल्यानंतर तर तिच्यावरचा राग विसरण्याचा विषयच नाही. राजेश तिला समजावून सांगतो, अंजली मॅडम मी तुम्हाला तेच सांगण्याचा प्रयत्न करतोय की जसा माझा अपघात झाला आणि मी अपघाताने सगळं विसरलो, पण तुम्ही अपघाताने न विसरता चांगल्या मनाने सगळं विसरून जा, ईश्वरी मॅडमला माफ करा, म्हणजे तुम्हालाही बरं वाटेल. पण अंजली कोणाच्या बापाचं ऐकत नाही. अंजली म्हणते, नाही नाही तेवढं सोडून मला काही पण सांगा, मी हे सगळं नाही विसरणार. राजेशचाही नाईलाज होतो
आणि राजेश ही सगळी खेळणी ठेवून मी शतपावली करून येतो असं म्हणून तेथून निघून जातो. तर इकडे संजय हा शुब्बूला विचारतो, शुब्बू तुझ्यावर ज्या गुंडांनी हल्ला केला होता त्यांची काही माहिती कळली का? शुब्बू सांगतो नाही काका. तर संजय म्हणतो मग पोलिसांना फोन करून विचार. तर शुब्बू म्हणतो जाऊ द्या ना, मी त्याचं टेन्शनच घेत नाही, भेटले तर भेटले, नाही भेटले तर नाही भेटले. तर नम्रता म्हणते पाहिलं का बाबा, याला इतका त्रास झाला पण याला त्याचं काही टेन्शनच नाही आहे. तर शुब्बू म्हणतो खरं आहे तुझं नमे, मला त्याचं टेन्शन नाही आहे, तर मला या ईश्वरीचं टेन्शन आहे. पहा ना ईश्वरी कसं रडकं तोंड करून बसली आहे आणि तिचं रडकं तोंड पाहून मला सुद्धा रडू येतं आहे. चला आपण काहीतरी खेळ खेळायचा का, म्हणजे तिचा मूड सुधारेल. ईश्वरी म्हणते नाही, जोपर्यंत मी अर्णव सरांशी बोलत नाही तोपर्यंत माझं मन नाही लागणार, मला काहीच खेळायचं नाही आहे. आणि तेवढ्यात अर्णव दरवाजावर नॉक नॉक करतो. अर्णवला पाहून ईश्वरी खूप खुश होते. ईश्वरी अर्णवला भेटायला जाणार तर सुप्रिया तिला थांबवते आणि म्हणते थांब इशू, आधी मला अर्णवशी बोलू दे. ईश्वरीला मोठा धक्काच बसतो. सुप्रिया ही अर्णव समोर येते आणि विचारते अर्णव तुम्ही येथे का आला आहात? अर्णव म्हणतो काकू मला तुमचा राग कळतोय, पण मी सिंदूरला इथून नेण्यासाठी आलोय तिच्या घरी परत. पण सुप्रिया त्यासाठी स्पष्ट शब्दात नकार देते. अर्णव माझा तुमच्यावर राग नाहीये, माझा तुमच्या घरच्यांवर राग आहे. त्यांनी ईश्वरीबरोबर जे काही केलंय, ईश्वरीशी ते जसे काही वागलेत ना ते मला बिलकुल आवडलेलं नाहीये. अर्णव म्हणतो काकू मला तुमचा राग कळतोय, खरंच माझं कुटुंब त्यांच्याशी वाईट वागलंय, पण मी तिला घरी नेण्यासाठी आलोय, तुम्ही काळजी करू नका, आता ईश्वरीबरोबर असं काहीच होणार नाही. पण सुप्रिया अर्णवला ठणकावून सांगते नाही अर्णव, ईश्वरी त्या घरात परत येणार नाही जोपर्यंत तुमचे घरचे ईश्वरीची माफी मागत नाही, तिला सन्मानाने परत नेत नाही, ईश्वरी त्या घरात परत यायची नाही. अर्णवला जबर धक्काच बसतो. अर्णव संजयला म्हणतो बाबा तुम्ही तरी काकूला समजावून सांगा ना. तर संजय म्हणतो अर्णव आमचा तुमच्यावर राग नाहीये, तुमची चांगली भावना आम्हाला कळतीये, पण आम्ही सुद्धा आईबाप आहोत आणि ईश्वरीची काळजी आम्हालाही वाटते, त्यामुळे जे काही सुप्रिया बोलतीये ते अगदी योग्य बोलतीये. अर्णवचा नाईलाज होतो. सुप्रिया म्हणते अर्णव तुम्ही आता ईश्वरीला भेटायला येऊ नका, मी तुम्हाला हात जोडते, पण आता ईश्वरीला आणखीन त्रास देऊ नका, ती येथे सुखी आहे आणि जोपर्यंत तुमचे कुटुंबीय येथे तिची माफी मागायला येत नाही तोपर्यंत तुम्ही येऊ नका. ईश्वरीला मोठा धक्काच बसतो. अर्णवला सुद्धा वाईट वाटतं. घरातले सगळे टेन्शनमध्ये येतात आणि अर्णव हा दुःखी होऊन जाऊ लागतो. अर्णव आणि ईश्वरी एकमेकांकडे पाहत असतात, परंतु सुप्रिया ही अतिशय निर्दयीपणे अर्णवच्या तोंडावरच दरवाजा लावून घेते. अर्णवच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. अर्णव विचार करतो नाही, मला असं रडून नाही चालणार, मला सुद्धा ईश्वरी के फंडे संडे होया मंडे हे पुस्तक वाचावंच लागेल. आणि अर्णव या पुस्तकातील एका आयडियाप्रमाणे थोड्याच वेळात चक्क एक डिलिव्हरी बॉयच्या वेशामध्ये ईश्वरीच्या घरी पोहोचतो. दरवाजा वाजवतो. सुप्रिया दरवाजा उघडते आणि विचारते तुम्ही कोण आहात? अर्णव सांगतो मी डिलिव्हरी बॉय आहे, त्या ईश्वरीने ना फालुदा मागवला होता, त्याची डिलिव्हरी करायला आलोय. तर सुप्रिया म्हणते हो द्या ना, माझ्याकडे द्या, मी तिची आई आहे. तर अर्णव म्हणतो असं कसं तुमच्याकडे देणार, त्यासाठी OTP लागेल, त्यांना बोलवा. सुप्रिया म्हणते ठीक आहे, मी त्यांना बोलवते, तुम्ही येतेच थांबा. तेवढ्यात ईश्वरी येते. सुप्रिया तिला सांगते तू काय फालुदा मागवला होता का, तो डिलिव्हरी बॉय घेऊन आलाय. ईश्वरी म्हणते मी, ठीक आहे मी बोलते, तुझा आतमध्ये. सुप्रिया जाते. ईश्वरी पुढे येते आणि विचारते कोण आहात तुम्ही, मी तर काही फालुदा वगैरे मागवलेला नाही आहे. तर अर्णव म्हणतो अहो मॅडम काय बोलताय, मग काय आम्हाला काय स्वप्न पडलं होतं का, तुम्हीच फालुदा मागवलाय. ईश्वरी म्हणते ओ दादा ओ भैया, मी काय फालुदा मागवलेला नाही आहे. तर अर्णव चिडून म्हणतो ओ मला भैया बिया म्हणू नका, मला तर तुमच्याबरोबर फालुदा प्यायचा आहे. ईश्वरी खूप चिडते आणि म्हणते तुला फालुदा नाही, तुला फटके देईल, नालायक कुठला, माझ्याबरोबर फालुदा प्यायचं म्हणतो का. तर अर्णव लगेच त्याच्या चेहऱ्यावरचा मास्क बाजूला करतो आणि हा चक्क अर्णव आहे हे पाहून ईश्वरीला खूप आनंद होतो आणि ईश्वरी आणि अर्णव दोघे एकमेकांकडे प्रेमाने पाहू लागतात. तर इकडे सुप्रिया ही किचनमध्ये असते आणि विचार करते ईश्वरी तर एवढी दुःखी आहे, मग तिने अचानक फालुदा कसा ऑर्डर केला आणि किती वेळ झाला, ईश्वरी आली सुद्धा नाहीये. आणि सुप्रिया ही ईश्वरीला शोधायला घराबाहेर पडते आणि इकडे अर्णव आणि ईश्वरीचा मात्र रोमांस सुरू असतो. दोघे मस्त फालुदा खात असतात. अर्णव ईश्वरीला भरवतो, ईश्वरी अर्णवला भरवते. दोघे एकमेकांकडे प्रेमाने पाहत असतात. त्यांना हा फालुदा खूप आवडतो. आजच ते दोघे एकमेकांपासून वेगळे झालेत, पण संडे होया मंडे ईश्वरी के फंडे या दोघांसाठी चांगलेच कामाला आलेत एवढं मात्र नक्की. आणि मग सुप्रिया
ही घराबाहेर येते आणि तिला दिसतं की चक्क अर्णव ईश्वरीला भेटायला आलाय आणि हे दोघे फालुदा खाताय. ईश्वरी ही अर्णवला म्हणते, सर सॉरी, आज खरंच आई तुमच्याशी वाईट वागली ना, तिने असं नव्हतं करायला पाहिजे. तर अर्णव म्हणतो, मला नाही वाईट वाटलं, त्यांची सुद्धा काही चूक नाही आहे, ते सुद्धा तुझ्या सुखाचा विचार करताय जसा मी करतोय. ईश्वरी म्हणते, आणि सर तुम्हाला ही जी आयडिया आहे ना, माझ्या डायरीतूनच मिळाली ना, संडे होया मंडे ईश्वरी के फंडे. अर्णव म्हणतो, नाही नाही, तुझ्या डायरीतून नाही, माझे सुद्धा फंडे आहेत, मी त्याची एक्सेल शीट बनवून ठेवली आहे. ईश्वरी म्हणते, हा हा, बस करा तुमची नाटकं, कसली एक्सेल शीट, तुम्ही माझ्याच आयडिया चोरता आणि वरतून स्वतःच्या म्हणून खपवता. अर्णव म्हणतो, ही माझी आयडिया आहे. ईश्वरी म्हणते, सर संपूर्ण इंदोरमध्ये ना मला मिस इंदोर नाही, मिस सोल्युशन म्हणून ओळखतात. अर्णव म्हणतो, कसलं मिस सोल्युशन, त्या इंदोरमध्ये ओळखत असतील, पण येथे मुंबईमध्ये तुला मिस प्रॉब्लेम मेकर म्हणून ओळखतात, सगळे प्रॉब्लेम तुझ्यामुळेच होतात. ईश्वरी आणि अर्णवमध्ये भांडण सुरू होतं. एवढा वेळ चालू असलेला रोमांस हा भांडणामध्ये बदलतो. ईश्वरी म्हणते, गप बसा सर, तुम्ही तर माझ्याशी बोलूच नका. अर्णव सुद्धा म्हणतो, तू माझ्याशी बोलू नको. आणि तेवढ्यात दोघांची नजर सुप्रियावर जाते. सुप्रिया या दोघांकडेच पाहत असते. अर्णव आणि ईश्वरी खूप घाबरतात. सुप्रिया त्यांच्याजवळ येते आणि अर्णवला जाब विचारते, अर्णव तुम्ही येथे वेषांतर करून आला होतात का? मी तुम्हाला म्हणाले होते ना ईश्वरीला नाही भेटायचं. तर अर्णव म्हणतो, सॉरी काकू, चुकलं माझं, पण मला ईश्वरीची खूप आठवण येत होती, मला तिच्याशी बोलायचं होतं, सॉरी, असं म्हणून अर्णव जाऊ लागतो. तर सुप्रिया त्याला थांबवते. अर्णव मागे वळून पाहतो तर सुप्रियाच्या डोळ्यात चक्क पाणी असतं आणि सुप्रिया अर्णवला म्हणते, सॉरी अर्णव, मला माफ करा. शुभू तेथे येतो, हे सगळं पाहत असतो. सुप्रिया चक्क अर्णवला सॉरी म्हणतीये, माफी मागतीये. त्यामुळे अर्णव आणि ईश्वरीला सुद्धा आश्चर्य वाटतं. सुप्रिया अर्णवला म्हणते, अर्णव मला माहिती आहे तुमचं माझ्या इश्यूवर खरं खरं प्रेम आहे, खूप प्रेम आहे, आणि माणूस खऱ्या प्रेमातच असा वेडेपणा करतो. हे ऐकून शुभू खुश होतो आणि मनातल्या मनात विचार करतो, काकू तुला खरं प्रेमाची जाणीव आहे हे पाहून मला बरं वाटलं. तू जर माझे किस्से ऐकले ना की नमे ढमेच्या प्रेमात मी काय काय वेडेपणा केला आहे, तर तू स्वतः वेडी होऊन जाशील. शुभू खूप खुश असतो आणि अर्णव म्हणतो, हो काकू, मी ईश्वरीसाठी हे सगळं केलं आहे आणि तुम्ही मला सॉरी म्हणू नका, तुम्ही जे काही केलं त्यात तुमची काहीच चूक नाही आहे. तर सुप्रिया अर्णवला म्हणते, अर्णव मी फक्त माझ्या मुलीचा विचार केला, एका आईची भावना तुम्ही ओळखून घ्या, माझ्यावर रागावू नका. पण ईश्वरी त्या घरी परत येणार नाही जोपर्यंत त्या घरातील लोकांना ईश्वरीची काही चूक नाही आहे हे कळत नाही, ते ईश्वरीची माफी मागत नाही. पण मी तुम्हाला नाही अडवणार. तुम्हाला ईश्वरीला जेव्हा कधी भेटायचं असेल, सकाळ दुपार रात्र मध्यरात्र, तुम्ही ईश्वरीला भेटायला येऊ शकता. फक्त ईश्वरीला तेथे नेण्याचा आग्रह करू नका, कारण ईश्वरीला होणारा त्रास मी नाही सहन करू शकत. अर्णव म्हणतो, काकू तुम्ही टेन्शन घेऊ नका, तुम्ही ईश्वरीची काळजी करू नका, मी ईश्वरीला सन्मानानेच त्या घरात घेऊन जाईल. सुप्रियाला आनंद होतो आणि सुप्रिया तेथून निघून जाते. अर्णव आणि ईश्वरी एकमेकांकडेच पाहत असतात. तर इकडे मामा आणि वल्लरी झोपलेले असतात, पण मामाला काही झोप लागत नाही. आपण ईश्वरीबरोबर चुकीचं वागलोय, ईश्वरी घर सोडून गेली, हे चुकीचं झालं या विचारात तो दंग असतो. तेवढ्यात आकाश तेथे येतो आणि विचारतो, डॅड तुम्हाला सुद्धा झोप येत नाही ना? मला सुद्धा झोप येत नाही आहे. आपण ईश्वरीबरोबर जे केलं ना ते अगदी चुकीचं केलं. चला आपण ईश्वरीच्या माहेरी जाऊया आणि तिला येथे घरी परत घेऊन येऊया. तर लगेच वल्लरी झोपेतून जागी होते. ईश्वरीचं नाव ऐकल्यावर तिला 440 व्होल्टचा झटकाच लागतो. ईश्वरी म्हणते, नाही, त्या ईश्वरीने माझ्या सात्विकाताईचा खूप मोठा घात केला आहे. माझी सात्विकाताई त्या ईश्वरीच्या आईमुळे देवाघरी गेली आहे, त्यामुळे त्या ईश्वरीला या घरात परत आणायचं नाही. मामा आणि आकाश तिच्याकडे रागारागाने पाहू लागतात. तर इकडे ईश्वरी ही अर्णवला म्हणते, सर थँक्यू आणि सॉरी. अर्णव विचारतो, कशासाठी? तर ईश्वरी म्हणते, सर तुम्ही माझ्यासाठी इतका छान फालुदा आणला त्यासाठी थँक्यू, आणि सॉरी कारण तुम्ही मला घरी घेऊन जाण्यासाठी आले पण आईने तुम्हाला त्यासाठी नकार दिला. तर अर्णव म्हणतो, मी सिंदोर, मी तुझा नवरा आहे, मला थँक्यू म्हणण्याची गरज नाही आहे. तुझ्यासाठी एक फालुदा आणला त्यात काही एवढी मोठी गोष्ट नाही आहे, आणि सॉरी म्हणण्याची सुद्धा गरज नाही आहे, कारण तुझ्या आईने जे काही केलं ते अगदी योग्यच आहे. चल मी आता येतो. ईश्वरी म्हणते, सर कशाला जाताय, एवढी रात्र झाली आहे, आता येथेच थांबा. अर्णव म्हणतो, मी तुझ्या घरी का थांबायचं, माझं स्वतःचं घर आहे, मी तेथे जातो. ईश्वरी चिडून म्हणते, वा रे वा, म्हणजे सर मी आणि माझ्यासारख्या लाखो करोडो मुली काय मूर्ख आहे का की लग्न करून तुमच्या घरी येतात,
मग आमचं सुद्धा घर आहे ना, आम्ही आमच्या माहेरीच राहतो, तुमच्या घरी कशाला येऊ? अर्णव म्हणतो, मी सिंदूर, मला तसं म्हणायचं नव्हतं. ईश्वरी म्हणते, मला कळतंय तुम्हाला काय म्हणायचंय, मूर्ख आहे ना मी. अर्णवला कळतच नाही का आता ईश्वरीला काय उत्तर द्यावं, तिच्या तोंडाला तोंड कसं द्यावं. आणि इकडे मामीच्या तोंडचा पट्टा सुरूच असतो. ती आकाश आणि मामाला ठणकावून सांगते, त्या ईश्वरीला या घरात परत आणण्याचा विचारही करू नका. ईश्वरीने माझ्या सात्विकाताईचा जीव घेतलाय, ती या घरात परत येणार नाही आणि तिची बहीण नम्रता सुद्धा या घरची सून होणार नाही. दोघी मुली अगदी एकाला एक आहेत, एकाच एक, एकमेकांसारख्या. त्यामुळे नम्रता आणि ईश्वरी या घरात परत कधी येतील असा विचार सुद्धा करू नका. आकाश चिडून म्हणतो, मॉम बस झालं, आता नम्रताचा विषय काढू नको. तर वल्लरी चिडून म्हणते, का नको काढू, ती काय धुतल्या तांदळासारखी का? अरे ती तर त्या ईश्वरीच्या वरचढ आहे, हे तुला अजून कळलेलं नाहीये. तर मामा चिडून म्हणतो, बस झालं वल्लरी, आज तुला सात्विकाताईचा खूप पुळका येतोय. माझी सात्विकाताईचं देवाघरी गेली असं आणि तसं. जेव्हा सात्विकाताई जिवंत होती तोपर्यंत तर तिच्याशी कधी वाईट वागली नाही, सरळ तोंडाने बोलली नाही. तिच्या विरुद्ध कटकारस्थानं करणं, तिला त्रास देणं, हेच सगळं केलं. आणि आज ती बिचारी या जगात नाहीये तर तिच्याबद्दलचा कळवळा दाखवतीये. वल्लरी चिडून म्हणते, ओ तुम्ही गप्प बसा, मला जुनं काही सांगू नका, पण त्या ईश्वरीला या घरात परत आणायचं नाही. मामासुद्धा चिडतो आणि म्हणतो, तू गप्प बस, ईश्वरी या घरात परत येणार एवढं लक्षात ठेव. मामीची बोलतीच बंद होते. पण इकडे ईश्वरीची बोलती काही अर्णवला बंद करता येत नाही आणि ईश्वरी भांडणाला सुरुवात करते. एवढ्या वेळ रोमान झालाय, मग आता भांडण करणं तर कंपल्सरी आहे. ईश्वरी अर्णवला म्हणते, सर तुम्ही ना मला मूर्ख म्हटलात, अख्ख्या मुलींना मूर्ख म्हटलात, ज्या मुली स्वतःचं घर सोडून नवऱ्याच्या घरी राहायला जातात. म्हणजे तुम्ही माझ्या घरी एक दिवस नाही राहू शकत आणि मी आयुष्यभर तुमच्या घरात राहायचं, म्हणजे का आम्हाला काही सेल्फ रिस्पेक्ट वगैरे नाही आहे का? आता मी सुद्धा तुमच्या घरी येणार नाही. अर्णव हा चक्क ईश्वरीच्या ओठांवर बोट ठेवतो, ईश्वरीला गप्प बसवतो आणि म्हणतो, मी सिंदूर, आत्ताच गोड गोड फालुदा पिलीस ना तू, मग त्या फालुदाचा स्वाद तुझ्या जिभेवर राहू दे, उगच असं भांडण करून जीभ कडू करू नकोस. ईश्वरी लाजते आणि गप्प बसते. अर्णवसुद्धा खुश होतो आणि ईश्वरीला म्हणतो, मी सिंदूर, मी तुला एक गोष्ट सांगायचंच विसरलो. ईश्वरी विचारते, कोणती? तर अर्णव तिला सांगतो, आज राजेशला मी गाडीतून आपल्या ऑफिसमध्ये घेऊन चाललो होतो, त्यांना नोकरी द्यायची ना, तर तेथे चक्क तो शलाका पाटीलचा काका आला आणि त्या काकाने राजेशला लय हाणला, त्याची बेदम धुलाई केली. आणि अर्णव झालेला सगळा प्रकार सांगतो की शलाकाचा काका आला, त्याने राजेशला ठणकावून सांगितलं, तू माझ्या शलाकाचा खून केलाय. त्यानंतर हे अर्णव साहेब त्यांची बायको आले तर माझ्या मुलीच्या बायकोच्या डोक्यावर बंदूक ठेवून आम्हाला खोटं बोलायला लावलं, आता मी तुला काही सोडणार नाही. आणि त्याने राजेशला खूप मारलं, त्याचा जीवच घेणार होता, पण मी त्याला थांबवलं. हे सगळं ऐकून ईश्वरीला जबर धक्काच बसतो. पण इकडे मामीने काही शांती घेतलेली नसते. मामी आकाश आणि मामाला ठणकावून सांगते, 100 गोष्टींची एकच गोष्ट, ती ईश्वरी या घरात परत येणार नाही, मी तिला येऊनच देणार नाही, एवढं तुम्ही लक्षात ठेवा. मामा आणि आकाशला खूप राग येतो. तर ईश्वरी अर्णवला विचारते, सर हे खूप वाईट झालं, पण जेव्हा त्या शलाका पाटीलचे काका राजेशला मारत होते तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव तुम्ही पाहिलेत का? हावभाव काही चेंज झाले असतील, त्याच्या वागण्यात काही बदल झाला असेल. तर अर्णव सांगतो, नाही ना, त्याच्या हावभावात काहीच बदल झाले नाही, मी तेच पाहत होतो. तो राजेश आहे ना, ऑस्कर लेवलची ॲक्टिंग करतोय, काहीच कळू देत नाहीये. ईश्वरी म्हणते, ठीक आहे सर, लवकरच आपल्याला कळेल. आपल्याला आता या दोन्ही गोष्टी सॉल्व्ह कराव्या लागतील. एकतर ते फोटोग्राफ्स कोणी ठेवले ते सुद्धा जाणून घ्यावं लागेल आणि या राजेचं सत्यसुद्धा जाणून घ्यावं लागेल. ईश्वरी म्हणते, ठीक आहे सर, तुम्ही इथे थांबता का? अर्णव म्हणतो, नाही, मी जातो घरी, कारण जेव्हापासून तो राजेश घरी परत आलाय ना, मला अंजलीताई आणि बाळाची खूप काळजी वाटते, घराबाहेर राहणं योग्य नाही आहे. ईश्वरी म्हणते, ठीक आहे सर, तुम्ही जा. अर्णव हा जाऊ लागतो तर ईश्वरी चक्क त्याला घट्ट मिठी मारते. अर्णवला सुद्धा आनंद होतो. अर्णव म्हणतो, बाय मी सिंदूर. अर्णव तेथून निघून जातो आणि ईश्वरी ही गणूबाप्पाला प्रार्थना करते, गणूबाप्पा सगळं काही ठीक होऊ दे आणि आता सगळं तुझ्याच हातात आहे. ईश्वरीला सुद्धा टेन्शन आलेलं असतं. इकडे अंजली ही झोपेत असते आणि त्याच वेळेस तिचं बाळ रडू लागतं. अंजली ही बाळाला घेते, बाळासाठी अंगाई गाते, बाळाला विविध पद्धतीने शांत करण्याचा प्रयत्न करते, पण बाळ काही शांत होत नाही आणि बाळाच्या रडण्याचा आवाज सगळ्यात आधी आजीला येतो. आजी झोपेतून उठते आणि तिला वाटतं, अंजलीचं बाळ रडतंय ना,
मग हे शांत का होत नाहीये, मलाच जावं लागेल असा विचार करून आजी बाहेर निघते. इकडे मामा मामीला सुद्धा जाग येते. ते सुद्धा विचार करतात अंजलीचं बाळ रडतंय, शांत होत नाही वाटतं, चला बाहेर. आणि मग आजी मामा मामी सगळे बाहेर येतात. अंजली सुद्धा रूमच्या बाहेर आलेली असते, बाळाला शांत करण्याचा प्रयत्न करत असते. मामा विचारतो काय झालं, बाळ शांत होत नाहीये का. वल्लरी म्हणते दे माझ्याकडे अंजली. वल्लरी ही बाळाला घेते आणि बाळासाठी अंगाई गाऊ लागते. तर मामा म्हणतो ए वल्लरी, तू अशी अंगाई गाशील ना तर बाळ शांत नाही होणार, आणखीन जोरात रडायला लागेल. वल्लरी चिडून म्हणते तुम्ही गप्प बसावं. आणि मग वल्लरीकडून सुद्धा बाळ काही शांत होत नाही. आजी सुद्धा चिडून म्हणते तशा तर खूप हुशारक्या मारतेस, मी 3-3 लहान मुलांना मोठं केलं, पण एक लहान मूल तुझ्याकडून शांत होत नाहीये. आणि मग अंजली ही परत बाळाला घेते. बाळ काही शांत होत नाही, रडतच असतं. तेवढ्यात अर्णव तेथे येतो आणि विचारतो काय झालं, बाळ का रडतंय. अंजली सांगते बाळ शांतच होत नाहीये, सगळ्यांनी शांत करण्याचा प्रयत्न केला. अर्णव विचारतो राजेश जिजू कुठे आहेत. तर अंजली सांगते ते शतपावली करायला बाहेर गेले होते, मध्यरात्र झाली पण अजून परत आलेले नाही आहेत. अर्णवला कळतच नाही की हा राजेश मध्यरात्री कोठे गेला. आणि मग अर्णव हा अंजलीला म्हणतो ताई, बाळाला शांत करायचं असेल ना तर त्याचा एकच मार्ग आहे. अंजली चिडून म्हणते मला माहिती आहे तू काय म्हणणार आहे, काही सांगू नको. अर्णव म्हणतो ताई माझा ऐकून तर घे, आपल्याला बाळाला आत्ताच्या आत्ता मिस इंदोरकडे घेऊन जावं लागेल, मिस इंदोरच त्याला शांत करू शकते. अंजली चिडून म्हणते मला त्या क्रिमिनल बाईकडे आणि त्या क्रिमिनल बाईच्या मुलीकडे जायचं नाहीये. माझी मुलगी रात्रभर रडत राहिली तरी चालेल, शांत नाही झाली तरी चालेल, पण मी त्या ईश्वरीकडे बाळाला नेऊ देणार नाही. अर्णवला खूप राग येतो, घरचे सुद्धा चिडतात. अर्णव हा अंजलीला समजावून सांगतो ताई आता आहे ना वेळ तुझा इगो कुरवाळत बसण्याची नाहीये, तर बाळ कसं शांत होईल, त्याला कसं शांत करता येईल याचा विचार करण्याची ही वेळ आहे. तो अंजलीला पोट तिडकीने सांगत असतो, पण अंजली आजकाल कशी वागते हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. अंजली म्हणते चिंटू बस झालं, तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का, मी माझ्या बाळाला शांत करू शकते, मी त्यासाठी सक्षम आहे, मला तुझ्या बायकोची गरज नाही आहे, अशा क्रिमिनल मुलीकडे मी माझ्या बाळाला देणार नाही. अर्णवचा नाईलाज होतो, तो खूप चिडतो. घरातील सगळे टेन्शनमध्ये असतात की बाळ रडायचं थांबत नाही आहे, आता बाळाला शांत करायचं तरी कसं. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, तू ही रे माझा मितवा या मालिकेचा आजचा एपिसोड खूप भारी होता, पण या मालिकेचा पुढील एपिसोड खरा धमाकेदार असणारे, सगळ्यात मोठा ट्विस्ट येणारे, ज्या ट्विस्टची आपण वाट पाहत होतो. मग नेमकं घडणार तरी काय. तर फ्रेंड्स, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू ईश्वरी अर्णवच्या घरी परत आलेली असेल. आता ती अर्णवच्या घरी परत कशी आली हे तर आपल्या पुढील एपिसोडमध्ये कळेल. कदाचित बाळाला शांत करण्यासाठी सगळेजण ईश्वरीच्या घरी गेले असतील, तिची माफी मागितलं असेल आणि ईश्वरीला घरी परत घेऊन आले असतील. पण ईश्वरी घरी परत आली आहे हे आपल्याला पुढील एपिसोडमध्ये दिसेल. आणि मग आजी ही ईश्वरीला म्हणेल ईश्वरी, मला माझ्या सात्विकाचा घात कुणी केला, माझ्या सात्विकाने कुणामुळे आत्महत्या केली हे लवकरात लवकर जाणून घ्यायचंय, त्या व्यक्तीला माझ्यासमोर उभं कर. आणि मग ईश्वरी ही आजीला वचन देणार आजी आत्ता तरी मला माहीत नाहीये हे सगळं कुणी केलं, पण मी तुम्हाला वचन देते, ज्या व्यक्तीने अर्णव सरांच्या आईचा घात केलाय ना त्या गुन्हेगार व्यक्तीला मी तुमच्या समोर उभं करणारच. हे ऐकून वल्लरीच्या पायाखालची जमीनच सरकणार, कारण हे सगळं वल्लरीने केलंय आपल्याला माहिती आहे. आणि मग ईश्वरी ही वल्लरीकडे जाईल. आता ईश्वरीला हे कसं कळलं हे सुद्धा आपल्या पुढील एपिसोडमध्येच कळेल. पण ईश्वरी ही वल्लरीला डायरेक्ट म्हणणार की मामी, मला माहिती आहे त्या दिवशी बारशाला फुलांच्या परडीत तुम्हीच ते फोटोग्राफ्स ठेवले होते. म्हणजे इतके दिवस अर्णव आणि ईश्वरीचा राजेश्वर संशय होता, पण आता त्यांना कळलंय की हे सगळं मामीने केलंय. ईश्वरी मामीला म्हणेल ते फोटोज तुम्हीच ठेवलेत हे मला कळलंय. मामीला जबर धक्का बसणार, पण मामी काही दाखवणार नाही की हो मला धक्का बसलाय. ईश्वरी म्हणेल तुम्ही ते का केलं हे मला माहीत नाहीये, पण मी हे लवकरच शोधून काढणार आणि ज्या दिवशी मला सत्य कळेल ना मी तुम्हाला सगळ्यांसमोर एक्सपोज करेल. त्या दिवशी या घरातील तुमची वेळ भरली, मी तुम्हाला घराबाहेर काढणार, एवढं लक्षात ठेवा. मामीला खूप राग येईल. मग आता ईश्वरीला नेमकं असं काय कळलंय हे सगळं पाहणं खूप इंटरेस्टिंग आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा तू ही रे माझा मितवा ही मालिका आवडते का, नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी
व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.